मागील 20 वर्षापासून मी गौरी पूजनाच्या निमित्ताने जे की बाकी सर्व ठिकाणी लक्ष्म्या महालक्ष्म्या मुखवटे त्यांना उभे करून बाकी देखावा समोर खेळणी वगैरे ठेवून करतात, शोच्या वस्तू वगैरे, ते न करता मी माझ्या घरी महामानवांचे महानायिकांचे पूजन करते. त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांचा मान सन्मान त्यांना देते आणि त्यांचं कर्तृत्व जे समाजासाठी त्यांनी केलेलं आहे ते कर्तृत्व पुढच्या पिढीसाठी किंवा समाजामध्ये त्यांचं कर्तृत्व जाण्यासाठी समजून सांगण्यासाठी मी त्यांचा इतिहास समोर सगळ्यांच्या ठेवण्यासाठी या प्रतिमेचं पूजन करते. आज दुसरी गोष्ट म्हणजे विज्ञान युगामध्ये या प्रतिमेच्या पूजनाची गरज आहे पुढच्या पिढीसाठी, की अंधश्रद्धेमध्ये गुरफटून न बसता आपण ज्या महामानवांनी समाजासाठी कर्तृत्व आपलं म्हणजे देह झिजवलंय, जिजाऊंनी शिवराया घडवले, सावित्रीमाईमुळं ज्या सावित्रीमाईंनी अंगावर शेणमाती दगड झेलून आज ज्या महिला प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला अशा अनेक महिला मोठ्या पदावर आहेत, विमान चालवतात, रेल्वेमध्ये चालक म्हणून आहेत, ज्या महिला आज सावित्रीमाईमुळे पुढे आलेल्या आहेत, त्या महिलेचं कर्तृत्व आपण पुढे जपून ठेवलं पाहिजे. आपण त्यांची पूजा, त्यांचा मान सन्मान, त्यांचं कर्तृत्व सांगत गेलो तर ते पुढं त्याची जपणूक होईल, नाहीतर ते संपून जाईल. त्यामुळं मी महानायिकांचे पूजन गौरी पूजनाच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून हा सण साजरा करते. त्यामध्ये प्रतिमा आहेत माँसाहेब जिजाऊ, सावित्रीमाई फुले, रमाई आणि अहिल्यादेवी, फातिमा शेकई आहेत, डॉक्टर बाबासाहेब, सर्व महामानवांची आम्ही पूजा करून तेथे हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो.